आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर जे ते पक्ष जे आहेत ते तयार लागले ते वसमतही आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला पालकमंत्री नरेंद्र झिरवळ उपस्थित होते। खरं तर आज कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला। मेळाव्याला पालकमंत्री नरेंद्र झिरवळ उपस्थित होते। हा मेळावा नव्हता, ही एक आढावा बैठक ठेवली होती, पण त्याला स्वरूप मेळाव्याचं तयार झालेले आणि निवडणुकीची तयारी वगैरे काय आता काम करत असताना आपोआपच निवडणुका लागल्यानंतर लोकशाहीच्या उत्सवामध्ये सगळेच आम्ही सामील होऊन त्या दृष्टीनं ज्या कार्यकर्त्यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही वेळेस ज्यावेळेस नेत्याच्या निवडणुकीच्या अवस्थेत तुमचं ज्या पद्धतीने जीव ओतून काम करतात, ही पण कार्यकर्त्याची लढाई सुद्धा आम्ही सगळेजण जीव ओतून काम करतो। खरं तर भैया हिंगोलीमध्ये भाजपाचे आमदार असतील तानाजी मुटकुळे, त्याचबरोबर शिंदे शिवसेनेचे आमदार असतील संतोष बांगर, या दोघांनी सोबळाचा नारा दिलेला आहे। त्यांच्या तिथल्या परिस्थितीनुसार त्यांनी तिथं बोलले असतील। मी अजून आघाडीवर किंवा युतीवर कधीच बोललो नाही आणि अजून काही तशा पद्धतीने ठरवलेलं नाही। मग जिल्ह्यात सर्वत्र महायुती म्हणून पाहायला भेटेल की मग सोबळावर निवडणुका होतील? आता निवडणुकीमध्ये, राजकारणामध्ये, युद्धामध्ये जशी जशी परिस्थिती तयार होईल त्या पद्धतीने काम करावं लागतं, तशाच पद्धतीने आम्ही पण करणार। खरं तर येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत ते आम्ही सोबळावर लढणार असं भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले, त्याचबरोबर शिंदे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर म्हणाले। मात्र ह्याच वक्त्यावर जे आहेत ते वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांनी जे आहेत ते सावध भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।